दिसत नाही असं तो म्हणतोय. आणि तो म्हणतोय विद्वान स्त्रिया निर्धन पतीची सेवा करीत नाहीत. जोपर्यंत पतीजवळ लक्ष्मी आहे तोपर्यंत त्याच्याजवळ राहावे. आजकाल कलियुगाचा महिमा आहे. तेच महाभारत काळात त्यांनी सांगितलं की जेव्हा त्याची लक्ष्मी नष्ट होईल तेव्हा त्याच्याजवळ केव्हाही राहू नये. पांडव कायमच श्रीहीन आणि राज्यभ्रष्ट झालेले आहेत. आता पांडवांवर भक्ती ठेवून कष्ट सोसण्याची तुला आवश्यकता नाही. हे सुंदरी, तू माझी पत्नी हो. या पांडवांना सोडून तू सुखाने सुखोपभोग घे. माझ्याबरोबर राहण्याने तुला संपूर्ण सिंधू आणि सौवीर देशाचे राज्य प्राप्त होईल. तू महाराणी होशील. अशी अनेक प्रलोभनं तिला दाखवली आणि अशा पद्धतीने तो त्या द्रौपदीशी बोललेला आहे सिंधुराज जयद्रथ. आणि हे भाषण ऐकलं मात्र द्रौपदी एवढी चिडली, तिला खूप क्रोध आला आणि ती अतिशय भुवया उंचावून आणि त्याच्या बोलण्याचा अवमान करून त्याला कडकपणे म्हणाली, गप्प बैस, पुन्हा असे वचन मुखातून काढू नकोस. हे सिंधुराजा, तुला लाज वाटली पाहिजे. तो सौवीर राज जयद्रथाला पुन्हा असे कडक बोलली, हे मूर्खा, माझे पती पांडव महान यशस्वी, नेहमी धर्मपालनात तत्पर, यक्ष आणि राक्षस यांच्या समूहात युद्ध करण्यासही समर्थ आहेत. देवराज इंद्रासारखे शक्तिशाली आहेत, महारथी वीर आहेत. त्यांचा क्रोध हा तीक्ष्ण विषारी नागांप्रमाणे भयंकर आहे. त्यांच्या विरुद्ध अशी वचने बोलताना तुला लाज कशी नाही वाटत? चांगले लोक, पूजनीय, तपस्वी आणि पूर्ण विद्वान पुरुषांविषयी, मग ते वनवासी का असो ना, गृहस्थ असेल, तरीसुद्धा अशी अनुचित गोष्ट ते बोलत नाहीत. हे जयद्रथा, माणसात तुझ्यासारखे जे कुत्रे आहेत तेच असे भुंकत असतात. म्हणजे ठोकून दिलं त्याला. मग द्रौपदीने अतिशय घाबरली नाही. पण हा सुद्धा, ती म्हणाली पुढे की ज्यावेळी तू क्रुद्ध झालेला भीमसेनाला पाहशील त्यावेळी तू त्वरेने पळून जाशील. जर त्या क्रोधी झालेल्या भयंकर योद्धा असलेल्या अर्जुनाशी युद्ध करण्याची इच्छा करीत आहेस तर तू असे समज की पर्वताच्या गुहेत उत्पन्न होऊन तेथेच वाढलेल्या, मोठा झालेल्या, अत्यंत भयंकर आणि महाबलवंत असून झोपलेल्या सिंहाला पायाने लाथ मारीत आहेस. म्हणजे तिने आपल्या पतींची सगळी जो पराक्रम होता तो सगळा त्याच्या पुढे बोलून दाखवला. तेव्हा जयद्रथ बोलला, हे कृष्णे, आता यावेळी तुझ्या पुढे दोनच मार्ग आहेत. एक तर सरळपणे ताबडतोब माझ्या हत्तीवर बस, माझ्या रथामध्ये बैस, किंवा पांडवांचा पराजय झाल्यानंतर दीनवाणीने विलाप करीत जयद्रथाच्या कृपेची भीक माग, असं तो म्हणाला. त्यावेळी जयद्रथाचे सहकारी आश्रमात प्रवेश करून द्रौपदीला पकडण्याचा प्रयत्न करायला लागले. आणि हे पाहून विशाल डोळे असलेल्या द्रौपदीने धमकावून म्हटले, थांबा, माझ्या शरीराला स्पर्श करू नका. नंतर भयभीत होऊन तिने आपल्या पुरोहित धौम्यमुनी होते तिथे, त्या धौम्यमुनींना हात मारली. इतक्यात जयद्रथाने पुढे जाऊन द्रौपदीचे उत्तरीय वस्त्र पकडले, परंतु द्रौपदीने त्याला जोराचा धक्का दिला. तिचा धक्का लागताच तो पापी जयद्रथ उन्मळून पडलेल्या वृक्षाप्रमाणे जमिनीवर पडला. नंतर मोठ्या वेगाने उठून त्याने राजकुमारी द्रौपदीला पकडले. तेव्हा वारंवार जोरात श्वासोच्छवास करणाऱ्या द्रौपदीने धौम्यमुनींच्या चरणांना नमस्कार केला. परंतु ती जयद्रथाने ओढल्यामुळे आगतिक होऊन त्याच्या रथावर ओढली गेली. म्हणजे आता तिला पळवून नेण्याचा प्रयत्न तो करतोय. धौम्य ऋषी म्हणतात की हे जयद्रथा, तू क्षत्रियांच्या प्राचीन धर्मावर दृष्टी टाक. महारथी पांडवांना पराभूत केल्याशिवाय हिला घेऊन जाण्याचा तुला कोणताही अधिकार नाही. तू धर्मराज, आधी पांडवांच्या पुढे या वाईट कर्माचे फळ मिळवशील यात शंका नाही. असे म्हणून धौम्यमुनी पळवून नेली जात असलेल्या यशस्विनी राजकुमारी द्रौपदीच्या मागे मागे धावले. आणि मग तिथे सैनिकांच्या मध्यभागी राहून चालणारे पुरोहित धौम्य ऋषी वारंवार आक्रोश करीत होते, हे भीमा पळ. त्यांनी भीमाला आवाज दिला. आणि तेव्हा असामान्य पराक्रमी राजकुमार पांडव धौम्यमुनीला आश्वासन देत म्हणाले, तुम्ही निश्चिंत होऊन चला. नंतर ज्याप्रमाणे, म्हणजे तो भीम होताच तिथे आणि बाकीचे पांडव पण आले त्या ठिकाणी, आणि ज्याप्रमाणे बहिरी ससाणा मासावर तुटून पडतो त्याप्रमाणे पांडव जयद्रथाच्या सेनेच्या मागे वेगाने धावू लागले. आणि प्रचंड युद्ध झालं मग, कारण की हा सगळं सैनावर त्याची घेऊनच आलेला होता जयद्रथ. त्यामुळे त्या ठिकाणी अर्जुनाने सौवीर राज जयद्रथाला पकडण्याची इच्छा ठेवून सैन्याच्या अग्रभागी असलेल्या 500 शूरवीर पर्वतीय महारथींना ठार केले. केवढी तिथे सगळ्या क्षत्रियांची हानी झालेली आहे, मोठं युद्ध झालेलं आहे. आणि
ते काय आपण एवढं बघायला नको, पण इतस्ततः पसरलेल्या सेनेच्या मध्यभागी त्या द्रौपदीला रथातून उतरवून तो नराधम जयद्रथ स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी वनाकडे धावला. घाबरला मग तो, एवढं प्रचंड त्याच्यावर ते सगळे पांडव धावून आले, अनेक सैनिकांना त्याच्या मारलं, मग त्याच्याकडे काही दुसरा उपाय राहिला नाही, आता त्याचंसुद्धा मरण येणारच होतं. म्हणून मग त्यांनी द्रौपदीला सोडून दिलं आणि तो स्वतःचं प्राण वाचवण्यासाठी म्हणून पळायला लागला. मग हे महाबाहू त्याचा पाठलाग करीत म्हणाला, हे राजकुमारा परत फिर, अशी पाठ दाखवून पळून जाणे तुला शोभत नाही. आपल्या सेवकांना शत्रूंजवळ सोडून तू कसा पळून जात आहेस? या बळावरच तू दुसऱ्याच्या स्त्रीला बळेच पळवून नेण्याची इच्छा करीत होतास काय? अर्जुनाने असे जोराने बोलले असताही सिंधुराज परत फिरला नाही. तेव्हा महाबली भीम अचानक थांब थांब असे म्हणत त्याच्या मागे धावला. तेव्हा दयाळू अर्जुनाने त्याला म्हटले, हे बंधू, त्याचा वध करू नकोस. म्हणजे शेवटी नीती जी होती ती अर्जुन किंवा पांडवांकडेच होती, की एवढं करूनसुद्धा त्याला जिवंत सोडलेलं आहे. महाबलवंत भीम मोठ्या वेगाने पळत जाऊन त्याने त्याचे केस पकडले. त्यानंतर त्याला वर उचलून भीमाने जमिनीवर आपटले आणि त्याला तो बुकलू लागला. नंतर त्याने राजा जयद्रथाचे डोके पकडून त्याला मार दिला. एवढा मार खाऊनही तो अजून जिवंतच होता. तो उठण्याची इच्छा करीत होता. यावेळी महाभाऊ भीमाने त्याच्या मस्तकावर एक लाथ मारली. यामुळे जयद्रथ रडू ओरडू लागला. तरीही भीमाने त्याला खाली पाडून त्याच्या शरीरावर आपले दोन्ही गुडघे ठेवले आणि तो त्याला बुक्के मारू लागला. अशा प्रकारे मोठ्या जोरात प्रहार झाल्याने पीडित झालेला राजा जयद्रथ मूर्छित झाला. एवढे होऊनही भीमाचा क्रोध शमला नाही. हे पाहून अर्जुनाने त्याला थांबवून म्हटले, हे कुरुनंदना, दुश्शलेच्या वैधव्याचा विचार कर. बहीण होती, चुलत बहीण का असे ना ती, पण त्यांची बहीण होती आणि ती विधवा होईल, तेव्हा तू असं कर, ह्याला मारू नकोस असं सांगितलं. मग कुंतीपुत्र वृकोदर भीमाला म्हणतात, त्या भीमाने त्याला बांधून रथामध्ये टाकलं आणि तो बिचारा धुळीने माखलेला व बेशुद्ध होत होता. त्याला रथात चढवून पुढे भीम आणि मागे अर्जुन निघाले. आश्रमात जाऊन भीमसेन त्या ठिकाणी मध्यभागी बसलेल्या राजा युधिष्ठिराजवळ गेला, द्रौपदीजवळ गेला आणि त्यांनी त्या जयद्रथाला तिथे उभं केलं आणि त्याला पण आता ह्याचं काय करू म्हटल्यावर युधिष्ठिर म्हणाला की याला सोडून द्या. आणि द्रौपदीसुद्धा तो म्हणाला युधिष्ठिराला, भीमसेन, की तू द्रौपदीला हे सांग की हा पापात्मा जयद्रथ पांडवांचा दास झालेला आहे. तेव्हा ज्येष्ठ बंधू युधिष्ठिराने प्रेमाने भीमाला म्हटले, जर तू माझे वचन मानित असशील तर या पापाचारी जयद्रथाला सोडून दे. आणि त्यावेळी द्रौपदीसुद्धा म्हणाली की तू याच्या मस्तकाचे मुंडन करून याला 5 शेंड्या ठेवलेल्या आहेस. हा महाराजांचा सेवक झालेला आहे, म्हणून याला आता सोडून दे. म्हणजे शेवटी अपमान केलेला आहे, त्याला पराजित केलेला आहे, पण त्याचे प्राण घेतलेले नाही. जेव्हा जयद्रथाला बंधनातून मुक्त केले त्यावेळी तो विव्हळ होऊन राजा युधिष्ठिराजवळ जाऊन त्याने नमस्कार केला आणि तेथे बसलेल्या इतरही मुनींना पाहून त्यांच्याही चरणावर त्याने मस्तक नमवले. त्यावेळी अर्जुनाने जयद्रथाचा हात धरला. तेव्हा दयाळू राजा धर्मपुत्र युधिष्ठिराने जयद्रथाकडे पाहून म्हटले, हे सिंधू राजा, आता तू दास राहिला नाहीस, आम्ही तुला मुक्त केलेलं आहे असं तो म्हणतोय. आणि पुन्हा असे कधीही करू नकोस. अरे, तू परस्त्रीची अभिलाषा करीत आहेस, तुझा धिक्कार असो. तू स्वतः नीच आहेसच आणि तुझे सहाय्यकही नीच आहेत. तुझ्याशिवाय दुसरा कोण नराधम आहे की जो असे धर्माविरुद्ध आचरण करील? ते अशुभ कर्म करणारा जयद्रथ मृतपाय झालेला पाहून भरतश्रेष्ठ राजा युधिष्ठिराने त्याच्यावर कृपा केली. जयद्रथ अत्यंत लज्जित झाला आणि खाली तोंड घालून गुपचूप निघून गेला. असे जयद्रथाचं आख्यान आहे.